लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अभिनेता रितेश देशमुखने उडी घेतली आहे। 56 इंचाच्या छातीवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावलाय। ऐकूयात आपण रितेश देशमुख काय म्हणाला। आणि म्हणतात की 56 इंच एवढी छाती आहे त्यांची त्या देशासाठी। मला प्रियंका गांधीजींचं वाक्य आठवतं, देश चालवायला 56 इंचची छाती नाही, एक हृदय लागतं, एक चांगलं मन लागतं। मी पण विचार करत होतो की 56 इंचाची छाती म्हणजे केवढी मोठी छाती आहे। हा 56 इंचचं गोदरेचं कपाट येते। पुढची बातमी, लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज संध्याकाळी 5 वाजता थंडावणार आहेत। महाराष्ट्रामध्ये 10 लोकसभा मतदारसंघांसाठी आज संध्याकाळी प्रचार थांबेल। या 10 जागांसाठी येत्या गुरुवारी मतदान होत आहे। या 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सगळ्या दिग्गज उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार करतील, आपली शक्ती पणाला लावतील। महाराष्ट्राच्या दुसऱ्या टप्प्यात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर या दिग्गज नेत्यांचे मतदारसंघ आहेत। नांदेड लोकसभा इथं अशोक चव्हाण रोड शो करतील। वंचित बहुजन आघाडी उमेदवार यशवंत भिंगे प्रचार करणार आहेत। ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांचीही सभा आहे, तर भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी अभिनेत्री ईशा कोप्पीकर यांच्या समवेत ते रोड शो करणार आहेत। अकोला इथं नितीन गडकरी सभा घेणार आहेत। लातूर उदगीर इथं सीएम देवेंद्र फडणवीस सभा घेणार आहेत। बीड इथं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे त्यांच्या पक्षाच्या उमेदवारासाठी सभा असतील। सोलापूर इथं काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे पदयात्रा काढत मतदारांसमवेत संवाद साधणार आहेत। पुढची बातमी, लातूर इथून लातूरच्या सभेमध्ये नितीन गडकरी भलतेच फॉर्मात होते। आघाडीच्या काळातील प्रलंबित प्रकल्पांवर तोंडसुख घेताना गडकरींनी मिश्किल टिप्पणी केलेली आहे। गडकरींच्या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला। लातूरमध्ये ते भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते। खरं म्हणजे याच गोष्टीची त्यांना लाज वाटायला पाहिजे की आपण 10% ऍडव्हान्स घेऊन महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प अर्धवट ठेवले। म्हणजे गमतीने मी नेहमी म्हणतो की लग्न भलत्यातच झालं, पोरं त्याला झाले आणि मांडीवर खेळवायची जबाबदारी देवेंद्र फडणवीसच्या आणि माझ्या पडली आणि ते बाबा बाबा म्हणून आम्हाला येऊन चिपकले। तर नांदेडमध्ये राजकीय कोंडीत सापडलेल्या अशोक चव्हाणांसमोरच्या अडचणी चांगल्याच वाढल्यात। खुद्द अशोक चव्हाणांनीच याची कबुली दिली आहे। अशोक चव्हाणांना चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र निवडणुकीनंतर सगळ्यांना सरळ करेन, मात्र मला शिक्षा करू नका असं भावनिक आवाहन अशोक चव्हाणांनी केलंय। ते भोकर इथं सभेत बोलत होते। नांदेडमध्ये अशोक चव्हाणांविरोधात भाजपने प्रताप पाटील चिखलीकर यांचं तगडं आव्हान उभं केलंय। तसंच नांदेडमधल्या मोदींच्या सभेमुळे अशोक चव्हाणांच्या अडचणी वाढल्याचंही बोललं जात आहे। अशोक चव्हाणाला चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतोय, मला लक्षात येते की नाही? देशाचा पंतप्रधान 2-2 वेळा नांदेडला येतो। अशोक चव्हाण तुमच्यातच राहणार, तुमच्यातच मरणार, लक्षात ठेवा, कोणी दुसरीकडे जाणार नाही। अशोक चव्हाण तुमच्या बरोबरच राहणार, तुमच्या बरोबर या ठिकाणी मरणार आहे। अशोक चव्हाणासाठी देशाचा पंतप्रधान नांदेडला येतो। देवेंद्र फडणवीस 3 वेळा, आता परवा 3 वेळा आलाय, भोकरला आलाय, देगलूरला आलाय, नांदेडला आलाय। राज्याचा मुख्यमंत्री 3 वेळा अशोक चव्हाणाच्या विरोधामध्ये प्रचार करायला येतो, म्हणजे अशोक चव्हाणाची भीती किती वाटते ह्याला लक्षात ठेवा, किती भीतीला वाटते।